नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की ऊर्जाने हुशारीने हर्षवर्धनचा चेहरा, हर्षवर्धनचा डाव समोर आणलेला आहे. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण पाहणार आहोत. ऊर्जा हात जोडून हर्षवर्धनला म्हणत आहे की प्लीज माझं चुकलं, मला या सगळ्यातून बाहेर काढा. तेव्हा हर्षवर्धन म्हणत असतो की तू तर म्हणाली होती ना, तू या सगळ्यातून स्वतःला बाहेर काढू शकशील, तू तेवढी स्ट्रॉंग आहे आणि न्यायाच्या बाजूने लढणारे आहे. मग काय झालं? ऊर्जा म्हणत असते की माझी चूक झाली, मला माफ करा. असं म्हणत ऊर्जा रडायचं नाटक करत आहे. ऊर्जाला खरं तर जाणून घ्यायचं आहे की हर्षवर्धनचा डाव काय होता, नक्की याच्या डोक्यात काय चालू होतं आणि याने मला का अडकवलंय, असे अनेक प्रश्न ऊर्जाला पडलेले असतात. आणि म्हणूनच ऊर्जाने आता ठरवलेलं असतं की काहीही झालं तरीही या हर्षवर्धन जहागीरदारला मी अद्दल घडवणार आहे. कारण जर का तो मला यामध्ये अडकवणारा असेल तर मी सुद्धा दाखवून देईल की मीही काही कमी नाहीये. असं म्हणत ऊर्जाने आता हर्षवर्धनच्या बाबतीत सुद्धा निर्णय घेतलेला असतो. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की हर्षवर्धन मात्र आता ऊर्जाला म्हणत असतो की मी हे सगळं करायला तयार आहे, मी तुझी मदत करायला तयार आहे, पण माझ्या अटी आहेत. पहिली अट म्हणजे मी ह्या सगळ्यातून तुला बाहेर काढेल. दुसरी अट म्हणजे तू शौर्याला डिवोर्स द्यायचा आणि हे सगळं सोडून जायचं. पहिली अट अशी आहे की तू वकिली सोडायची. दुसरी अट शौर्याला डिवोर्स द्यायचा आणि या सगळ्यातून बाहेर जायचं. हे सगळं सांगितलं जात असतं. तेव्हा मात्र आता यातलं शौर्याला काहीही सांगायचं नाही. अशा सगळ्या अटी घातलेल्या असतात आणि ऊर्जा मात्र हे सगळं शांतपणे ऐकून घेत असते. ऊर्जाला माहिती आहे की काय करायचं आहे आणि कसं करायचं आहे ते. त्यामुळे ऊर्जाने सगळ्या गोष्टी शांतपणे हँडल करायचं ठरवलेलं असतं. तर हे सगळं आता ऊर्जा कसं समोर आणणार आहे, जेव्हा तिला कळेल की या सगळ्यामध्ये तिला अडकवणारी व्यक्ती म्हणजे हर्षवर्धन जहागीरदार आहे, तेव्हा ऊर्जाचा काय निर्णय असणार आहे ते आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. तर इकडे शौर्य मात्र ऊर्जाला म्हणत असतो, तुला कळतंय का, 2 मिनिटासाठी तू जर ऐकलं असतं डॅडचं तर ह्या सगळ्या गोष्टी घडल्याच नसत्या. तू डॅडचं ऐकलेलं नाहीये म्हणून हे सगळं झालंय, असं ऊर्जाला शौर्य सांगत असतो. शौर्याचं असं म्हणणं असतं की तू जर शांतपणे या सगळ्या गोष्टी केल्या असत्यास, तू ऐकून घेतलं असतं तर आज परिस्थिती वेगळी असली असती, असं म्हणत शौर्य तिला बोलत असतो. तेव्हा ऊर्जा म्हणत असते, तेच तर मला कळत नाहीये ना. शौर्य म्हणतो की डॅड एवढं सगळं विसरून तुझ्यासाठी हा निर्णय घेत होते, डॅड एवढं सगळं विसरून तुझ्यासाठी या सगळ्या गोष्टी करत होते, पण तू काय केलंस? तू डॅडलाच तोंडावर पाडलंस. तिथे तू न्यायाची आहे म्हणून हे केलंस. तुला माहिती आहे का, तू जोपर्यंत बाहेर येत नाही तोपर्यंत पुरावे आपल्याला शोधता येणार नाहीयेत. ही गोष्ट तू विसरलीस आणि तुला कळत नाहीये का आमची अवस्था काय झाली असेल, तू तिथे आहेस. असं म्हणत शौर्य चिडलेला असतो. तू ऐकलेलं नाहीयेस म्हणून शौर्य चिडलेला असतो. ऊर्जेचा प्रश्न असतो की मला सांग, हर्षवर्धन जहागीरदार यांच्या मनात माझ्याबद्दल राग असेलच, मग ते का माझी मदत करतायत? त्यावरती शौर्याचं असं म्हणणं असतं की ते तुझी मदत याच्यासाठी करतायत की त्यांना आता ऊर्जा शिंदेला सोडवायचं नाहीये, तर हर्षवर्धन जहागीरदार यांच्या सुनेला सोडवायचं आहे. शौर्याला कळतच नाहीये, कारण हे तर सगळं हर्षवर्धनचंच प्लॅनिंग आहे. हर्षवर्धनलाच असं वाटत आहे म्हणून तर त्याने हे अडकवण्याचं प्लॅनिंग केलेलं आहे आणि ऊर्जा मात्र या सगळ्या गोष्टींमध्ये अडकत चाललेली आहे. ऊर्जाला माहीत नाहीये की हर्षवर्धन जहागीरदार तिला कशा पद्धतीने अडकवतोय. फक्त शौर्याच्या मनात आता हर्षवर्धन स्वतःची इमेज चांगली करतोय आणि असं दाखवून देतोय की बघ, तुझी बायको चुकीची आहे आणि तिनं चुकीची वागलेली आहे. तिनं जर माझं ऐकलं असतं तर आज ती जेलच्या बाहेर असली असती. ऊर्जाला या गोष्टी कुठेतरी खटकतायत म्हणून तर ऊर्जाने शौर्याला बोलून दाखवलेलं आहे की तू सांग मला, ज्या व्यक्तीला माझा एवढा तिरस्कार आहे, माझ्याबद्दल एवढा राग आहे, ती व्यक्ती माझ्यासाठी एवढं सगळं का करेल? असे प्रश्न आता ऊर्जाने उभे केलेले असतात. तेव्हा मात्र इकडे शौर्य ज्या पद्धतीने ऊर्जाशी बोलत आहे त्यावरून क्लिअर होत असतं शौर्य खूप चिडलेला आहे. शौर्याला ही गोष्ट सहन झालेली नाहीये की ऊर्जाने असं का केलं, ऊर्जाने का ऐकलेलं नाहीये, म्हणून शौर्याला त्रास होत असतो. इकडे आता पाटोळेंनी फोन करून दिग्विजय शिर्केला सांगितलेलं असतं की हो, कोर्टामध्ये आज बेल नाकारलेला आहे आणि त्याचबरोबर कोर्टाने तिच्या बाबतीत निर्णय घेतलेले 2 दिवसाची पोलीस कस्टडी सुनावलेली आहे. आता हे ऐकल्याबरोबर इकडे सुवर्णा म्हणजेच विक्रांतची आई म्हणत असते की मी सोडणार नाही तिला, तिने माझ्या मुलाच्या बाबतीत हे सगळं केलेलं आहे. त्या ऊर्जा शिंदेला फासावरच लटकावं लागणार आहे. ऊर्जा शिंदे अशी सुटू शकत नाही, असं इकडे सुवर्णा बोलत असते. तेव्हा मात्र इकडे
लगेचच बोलायला तयार होते ती म्हणजे अर्पिता. अर्पिता म्हणत असते, अगं आई ऐकून तरी घे तू. सुवर्णा म्हणते, बस, मला काहीच ऐकायचं नाही आहे. मला या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत आहे त्यावेळेस फक्त एकच माहिती आहे की काहीही झालं तरीही या सगळ्यातून बाहेर जायचं आहे आणि विक्रांतला न्याय मिळवून द्यायचा आहे. तेव्हा इकडे दिग्विजय शिर्के म्हणत असतात की आणखी एक गोष्ट सांगायची ती म्हणजे ऊर्जा शिंदेने कोर्टामध्ये एक गोष्ट सांगितली. तिचं असं म्हणणं आहे की गोळी तिनं झाडलेली असली तरी विक्रांतला जी गोळी लागलेली आहे ती गोळी तिनं झाडलेली लागलेली नाही आहे, तर दुसऱ्या कोणाकडून तरी ती गोळी लागलेली आहे. आता हे ऐकता क्षणी विक्रांत शिर्केच्या बाबतीत नक्की काय झालं हे सगळं दिग्विजय शिर्के सांगत असतात. त्याचबरोबर ते पाटोळेला म्हणत असतात की या संदर्भातल्या सगळ्या गोष्टी मला कळल्या पाहिजेत. आता ती जेलमध्ये जाईल, जेव्हा ती जेलमध्ये जाईल तेव्हा तिथं जेलमध्ये आपला माणूस असला पाहिजे. कुठले रिपोर्ट येतात, कुठल्या फाईल येतात, जे काय घडतंय ते सगळं मला कळलं पाहिजे, असं इकडे दिग्विजय शिर्के सांगत असतात. तेव्हा अर्पिता आता दिग्विजय शिर्केंना म्हणू लागते की डॅड, ती एक वकील आहे आणि तिला कायद्याच्या पळवाटा माहिती आहेत, म्हणून कदाचित तिनं हे सगळं केलेलं प्लॅनिंग असेल. त्यावरती दिग्विजय शिर्के म्हणतात की बरोबर आहे, पण मला एक कळत नाही आहे की तिला एक जरी छोटा मुद्दा जरी त्यातला सापडला, कारण पद्माच्या केसमध्ये आपण बघितलं छोटी जरी गोष्ट तिच्या हाती लागली तरी ती त्यातून बाहेर पडू शकते. तेव्हा मात्र आता तिला काही करून तिला बाहेर पडू द्यायचं नाही. सुवर्णाचं एकच आहे की तिला फासावर लटकवायचं. हे सगळं चाललेलं असतं. आता शौर्य इकडं घरी आलेला असतो. त्याची खूप चिडचिड होत असते. का ऊर्जा, तुला कळत नाही आहे का असं वागलीस तू, का ऐकलं नाही आहे? एकदा तू आमचं ऐकलं असतंस तर आज परिस्थिती वेगळी असली असती, पण तुला ऐकूनच घ्यायचं नाही आहे, असं म्हणत शौर्य बोलत असतो. आणि तेव्हा मात्र इकडे शौर्य स्वतःशीच बोलत असतो की ऊर्जा, तुला नाही माहिती माझी अवस्था काय झाली, तू समजूनच घेत नाही आहे, असं शौर्याचं चाललेलं असतं. तेव्हा मात्र इकडे शौर्याच्या लक्षात गोष्टी येत नाही आहेत की मान्य ऊर्जाच्या बाबतीत जे काही झालेलं आहे, पण तिला स्वतःला असं वाटतंय ना. मग तिने वारंवार त्याला विचारत होती, तुझा माझ्यावरती विश्वास नाही आहे का? मग तू माझ्यावर विश्वास ठेव ना, मी तुला सांगते ना, मी या सगळ्यातून बाहेर पडू शकते, मग तू माझ्यावर काय विश्वास ठेवत नाही आहे? असं इकडे शौर्याला तिने वारंवार बोलून दाखवलेलं होतं. तिला फक्त एकच माहिती आहे की तिला याच्यामध्ये अडकवण्यात आलेलं आहे आणि ती व्यक्ती कोण आहे हे तिला शोधायचं आहे. इकडे शौर्य आता घरी आलेला असतो. टेबलवर असलेला दोघांचा लग्नातला फोटो असतो. तो फोटो हातात घेतो आणि त्या फोटोसोबत बोलत असतो. तो म्हणत असतो, ऊर्जा, का समजून घेत नाही आहे तू? कारण तुला कळतच नाही आहे की मी तुला काय सांगण्याचा प्रयत्न करतोय, कारण तुझ्या लक्षात येत नाही आहेत ऊर्जा गोष्टी. अगं ऐकून तरी घेत जा, असं म्हणत तो बोलत असतो. आणि पुन्हा त्याला स्वतःलाच वाईट वाटू लागतं की मी असं का केलं, मी ऊर्जाला एकटीला सोडून का आलो, मी असं यायला नको होतं, कारण ऊर्जाला गरज आहे माझी आणि अशा परिस्थितीत मी तिला एकटं सोडून आलो, माझं चुकलं आहे, असं म्हणत शौर्य आता स्वतःला दोष देऊ लागतो. कारण ऊर्जाने डॅडचं ऐकलं नाही आहे, ऊर्जा बाहेर आली असती, असे अनेक प्रश्न त्याच्या डोक्यात होते आणि म्हणून त्याला वाटत होतं की या सगळ्यातून आपण तिला बाहेर काढलं पाहिजे. हा एकच विचार त्याच्या डोक्यात होता. आणि आता मात्र शौर्याला फक्त एकच वाटत असतं की काहीही झालं तरीही या सगळ्यातून मार्ग काढत आता ऊर्जाला मला बाहेर काढायचं आहे, एवढा एकच ध्यास त्याच्या मनी असतो आणि त्याने ठरवलेलं असतं. इकडे ऊर्जा विचार करत असते. ऊर्जाला आठवत असतं की तिला वारंवार हे सांगण्यात आलेलं होतं, पोलीस स्टेशनमध्ये असू दे किंवा कोर्टामध्ये असू दे, कोर्टामध्ये विशाल कारखानेसने सुद्धा तिला हाच प्रश्न केलेला होता की का, म्हणजे तुम्हाला असं काय वाटतं की तुम्ही जे सांगताय ती स्टोरी नाही आहे रचलेली, आणि ती जी बाई आहे तिच्या तुम्हाला पूर्ण नाव माहीत नाही आहे, पत्ता नाही आहे, तिच्या मुलीचे मेडिकल रिपोर्ट तुमच्याकडे नाही आहेत, मग कसं समजायचं की तुम्ही जे सांगताय ते खरं आहे? हा प्रश्न जेव्हा उपस्थित राहिलेला असतो तेव्हा मात्र आता ऊर्जा विचार करत असते. ऊर्जा म्हणत असते, हे सगळं काय आहे? मला याच्यामध्ये कोणी अडकवलं तर नाही आहे ना, मी याच्यामध्ये अडकत तर चाललेलं नाही आहे ना, असे अनेक प्रश्न तिला पडलेले असतात आणि ती मात्र त्या गोष्टींचा विचार करत असते. तेव्हा इकडे ऊर्जाला कळत नाही आहे की ह्या सगळ्यातून काय मार्ग काढायचा आहे, कसं करायचं आहे. ऊर्जा विचार करतानाच तिच्या डोक्यात येतं ते म्हणजेच काहीही झालं तरीही आज ऊर्जाला फक्त एकच जाणवलेलं असतं. ऊर्जा म्हणते की नाही, ती गोळी मी झाडलेलीच नाही आहे, हे मी मान्य करते, कारण मला माहिती आहे की ती गोळी मी झाडलेली नाही आहे. मला फक्त कन्फर्म करून घ्यायचं आहे की हे सगळं असं कसं काय झालं, या सगळ्यामागे कोणाचा हात आहे, ही गोष्ट शोधायची आहे, एवढंच ऊर्जाच्या डोक्यात असतं.
तेव्हा मात्र इकडे ऊर्जा इन्स्पेक्टर साहेबांना बोलवते आणि त्यांना म्हणू लागते की मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. ते म्हणतात बोला काय झालं. तेव्हा ऊर्जा इकडे सांगत असते की मला एक महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे आणि ती म्हणजेच की मला विचारायचं आहे तुम्हाला की तुम्ही गोळी लागल्यानंतर पाहिलेलं आहे बरोबर. म्हणजे एखाद्या माणसाला गोळी लागली तर त्याला किती वेळ लागतो बेशुद्ध पडायला किंवा खाली कोसळायला. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की त्याला गोळी लागली की तो काही सेकंदामध्ये म्हणजे कधी कधी ना ह्या गोष्टी अशा मॅटर करतात की गोळी लागल्यानंतर ती गोळी कुठं लागली. मग आता ऊर्जा ते पण क्लिअर करते की त्याला गोळी छातीत लागली. आता ऊर्जाला ह्या गोष्टी माहीत नसतात म्हणून ऊर्जाने तो निर्णय घेतलेला असतो. आता मात्र जेव्हा हे सगळं चालू असतं तेव्हा मात्र इकडे ते इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की मी कधी पाहिलेलं नाही आहे पण एकदा आमचं ट्रेनिंग होतं तेव्हा मी पाहिलेलं आहे. तेव्हा ऊर्जा म्हणते ओके तेव्हा तुम्ही पाहिलेलं आहे का. असं म्हणत ऊर्जाने स्वतःच एक दीर्घ श्वास घेतलेला असतो आणि त्याचबरोबर ऊर्जाने हेही सांगितलेलं असतं की काहीही झालं तरीही ऊर्जाचं असं म्हणणं आहे की मी ही गोळी चालवलेलीच नाही. इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की तुम्हाला काय वाटतं तुम्ही ह्या ज्या काही कायद्याच्या पळवाट आहेत त्या काढून तुम्ही यातून बाहेर सुटू शकाल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही यातून बाहेर नाही सुटू शकत आहे असं ते सांगत असतात. आणि तेव्हा मात्र ऊर्जा म्हणत असते अहो मी कुठलाच बनाव रचलेला नाही आहे तुम्ही ऐकून तरी घ्या माझं. तेव्हा ते म्हणतात की अहो मॅडम असं कसं बोलता तुम्ही मला सांगा ज्या व्यक्तीबद्दल तुम्ही सांगताय सुशीलाबद्दल तिची केस तुमच्याकडे होती. आता मला सांगा ती व्यक्ती आहे का. कोण आहे ती व्यक्ती कुठं राहते तिच्याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का. ऊर्जा म्हणते की नाही. मग ते सांगू लागतात की मग हेच तर मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय ना. जर तुम्हाला तिच्याबद्दल काहीच माहिती नाही आहे तर याच्यामध्ये तुम्ही अडकल्या गेलेल्या आहात तुमच्या लक्षात येत नाही आहे का असं ते सांगत असतात. तेव्हा ऊर्जा म्हणत असते की मी फसले गेले याच्यामध्ये मला फसवलं गेलं. त्यावरती त्यांचं असं म्हणणं असतं की हो बरोबर आहे तुम्ही फसले गेलेले आहात पण तुमच्या एक गोष्ट लक्षात येते का. आता या सगळ्यामध्ये तुम्ही फसले गेलेले आहात म्हणून तुम्हाला कोणी यात फसवलेलं नाही आहे असा अर्थ तर होऊ शकत नाही आहे ना. म्हणजे तुम्ही असं सांगाल की दुसरं कोणीतरी तुम्हाला यात अडकवलं आहे पण सगळे पुरावे हे सगळं पाहता प्रत्यक्षदर्शी पाहता आम्हाला फक्त एकच गोष्ट क्लिअर करायची ती म्हणजे तुम्ही जे काय बोलताय हे सगळं व्यर्थ आहे कारण तुम्हालाही माहिती आहे की पुढे काय होणार आहे. असं सगळं बोलणं चालू झालेलं असतं. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हे काय चाललं आहे तुम्ही ते आरोपी म्हणून आहात ना आणि तुम्ही मलाच काय प्रश्न विचारताय. नाही तुम्हाला उत्तर हवेत मान्य आहे मला. तेव्हा ते सांगतात की छातीत जर गोळी लागली असेल तर काही सेकंदांमध्ये माणूस कोसळू शकतो. आता ऊर्जाला क्ल्यू मिळालेला असतो की म्हणजेच माझ्या पाठीमागून कोणीतरी गोळी झाडत होतं आणि त्यानंतर हे सगळं घडलेलं आहे. तर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजेच ऊर्जा विचार करत आहे. ऊर्जाच्या डोक्यात सगळे विचार सुरू आहेत. काहीही झालं तरीही ऊर्जाला माहिती आहे की या सगळ्यामध्ये काय करावं लागणार आहे आणि ऊर्जा मात्र विचार करत असते. तिला आठवत असते की तिथं ते गुंड आले त्यांनी माझ्यावर हल्ला केला ते माझ्यावर जास्त वेळ हल्ला करू शकले असते पण त्यांनी त्यांच्या हातातली पिस्तूल मी काढून घेतल्यानंतरसुद्धा त्यांना काहीच वाटलं नाही आहे. म्हणजे ते माझ्या हातात हत्यार देण्यासाठी आले होते ही गोष्ट ऊर्जाच्या लक्षात आलेली असते. त्यानंतर आता पुढची गोष्ट ऊर्जा एक एक करून डॉट जोडत असते. ऊर्जा बंदुकीने गोळी घालत होती त्यावेळेस पाठीमागच्या साईडला कोणीतरी उभं होतं ही गोष्ट ऊर्जाला माहीत नव्हती पण ती गोष्ट विक्रांतला माहिती होती. ऊर्जाने गोळी झाडली पण ती गोळी विक्रांतला लागलीच नाही आहे कारण ती गोळी हवेत गेलेली आहे. एवढं ऊर्जाच्या चांगलंच लक्षात आहे आणि ऊर्जा त्याच गोष्टींचा विचार करत असते. म्हणजे ऊर्जाला हे कळले की तिला यामध्ये अडकवणारी कोणीतरी अशी व्यक्ती आहे कारण पद्माला फोन करून सांगितलं की तिचा बंटी गायब आहे. बंटीसाठी तिला तिथे यावं लागलं. विक्रांतला मेसेज आला की ऊर्जा शिंदेने भेटायला बोलवलेलं आहे आणि इकडे मला असं सांगितलं की सुशीलाताईंनी की तुम्ही जा आजच जा त्या फॅक्टरीमध्ये. म्हणजे एवढ्या सगळ्या गोष्टी घडत आहेत आणि या सगळ्या गोष्टींच्या मागे कोण आहे हेच आपल्याला कळत नाही आहे. हा विचार आता डोक्यात सुरू झालेला असतो. ऊर्जा म्हणत असते की नाही अशी कोणतरी व्यक्ती आहे की जी मला यामध्ये पूर्णपणे अडकवण्याचा प्रयत्न करत आहे असं ऊर्जाच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. ऊर्जा विचार करत असते. ऊर्जा म्हणत असते की शौर्य मला म्हणत होता की डॅड तुझ्यासोबत आहेत डॅड तिथं आहेत मग डॅड असताना तुला काळजी करायची गरज काय आहे असं शौर्य सांगत होता. पण ऊर्जाला मात्र त्या डॅडवरच संशय लागलेला आहे की ते डॅडच जर प्रॉब्लेम करणारे असतील तर पुढे काय हा प्रश्न ऊर्जेच्या पुढे उभा राहिलेला असतो. आणि तेव्हा मात्र ऊर्जा आता हादरलेली आहे.
ऊर्जाला कळत नाही आहे की करायचं काय या सगळ्यातून. आणि मग ऊर्जाने एक प्लॅन करण्याचं ठरवलेलं असतं. हर्षवर्धन जहागीरदार ऊर्जाला भेटायला जेलमध्ये येतात. तिथं आल्यानंतर ऊर्जा म्हणत असते की प्लीज मला मदत करा, मला या सगळ्यातून बाहेर काढा, मला माहिती आहे की तुम्हीच यातून बाहेर काढू शकता. हर्षवर्धन म्हणतो की बरोबर आहे, मीच यातनं बाहेर काढू शकतो. आता माझी एक अट आहे, ती तुला मान्य करावी लागेल. आता हे ऐकल्यानंतर मात्र आता हर्षवर्धन म्हणतो की कोणती अट, काय झालंय? तेव्हा मात्र ऊर्जा सांगत असते की हो, ही अट आहे माझी. आता ऊर्जाची अट, ऊर्जाला हर्षवर्धनने अट घातली आहे ती म्हणजे पहिली अट, यापुढे ऊर्जाने वकिली करायची नाही. दुसरी अट ती म्हणजे शौर्याला डिवोर्स द्यायचा, त्याच्यापासून वेगळं व्हायचं. आणि तिसरी आणि महत्त्वाची अट म्हणजे यापैकी काही मी करायला सांगितलंय असं सांगायचं नाही. ह्यापैकी कुठलीच गोष्ट मी तुला करायला लावलेली आहे असं काहीही समोर येता कामा नाही, असं आता हर्षवर्धनने तिला सांगितलेलं असतं. आणि ऊर्जा मात्र हादरली. आता हर्षवर्धनची अट ऊर्जा मान्य करेल का ऊर्जाच्या डोक्यात आणखी काही प्लॅन असतील, हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.